लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल अशी एक टॅब दिसेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रोफाईल अँड फॅसिलिटीज नावाची टॅब दिसेल, त्यावर आपल्याला लॉग इन करायचं आहे. डेटा कॅप्चर या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर आपल्याला स्कूल प्रोफाईलचे 1 पासून 11 पर्यंत जे मुद्दे आहेत ते दिसतील की आपल्याला कोणते कोणते माहिती याच्यात भरायची आहे. म्हणजे बालवाटिका जी आहे, अंगणवाडी नाही, ती अंगणवाडी सोडून जी बालवाटिका 1 ते 5च्या आधीचा वर्ग, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेला जो पहिला स्तर आहे तो तुमच्याकडे आहे का, ते जर असेल तर तुम्ही यस करायचा किंवा नाही करायचा आहे, नसेल तर. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. आपल्याला शैक्षणिक वर्षाची माहिती द्यायची. त्यानंतर आपल्या शाळेचं अंतर जवळपासच्या गव्हर्नमेंट शाळा जी असेल त्याच्या शाळेपासून किती अंतर आपली शाळा आहे ते लिहायचं आहे. आपले जे शैक्षणिक कामाचे दिवस होते, वर्किंग डेज, ते आपल्याला लिहायचे आहेत. मागच्या वर्षीचे किती होते ते आपल्याला व्यवस्थित इथं फिलअप करायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ व्हिजिट बाय CRC कोऑर्डिनेटर म्हणजे केंद्रप्रमुखामार्फत आपल्या शाळेमध्ये किती व्हिजिट झाल्या ते लिहायचं आहे. त्यानंतर आपली शाळा प्रत्येक लर्नरला, प्रत्येक विद्यार्थ्याला HPC प्रोव्हाइड करते का, होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड जे आहे ते प्रोव्हाइड करते का. HPC सर्वांना भरायचंच आहे. पहिल्या वर्गाला भरायचं होतं मागच्या वर्षी, या वर्षीपासून सर्वांना. नंतर उच्च प्राथमिक शाळेसाठी हा मुद्दा आहे की तुमच्या शाळेमध्ये इन्सिनरेटर अवेलेबल आहे का मुलीच्या वॉशरूममध्ये. म्हणजे याचा अर्थ की जे वापरलेले पॅड्स असतात ते जाळीची मशीन तुमच्या शाळेमध्ये अवेलेबल आहे का, आणि सॅनिटरी पॅडची मशीन तुमच्या शाळेमध्ये अवेलेबल आहे का. येस असेल तर येस करायचं, नो असेल तर नो करायचं. फॉर्मचं जे स्टेटस आहे ते आता कम्प्लिटेड दाखवत आहे, म्हणजे आपली सर्व माहिती इथं भरून सध्या झालेली आहे. त्यानंतर आपल्याला स्कूल सर्टिफिकेशन साठी अशी एक टॅब दिसेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं की स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाईड सक्सेसफुली. आपला डाटा आता इथं सर्टिफाय झाला. UDAS+ वर स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटी अपडेट करण्यासाठीचा संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये देत आहे. त्याचा लिंकवर तुम्ही क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यात पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे की कसा भरायचा आहे म्हणून. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.